शिवतीर्थ या निवासस्थानी सध्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पा हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी विराजले आहेत आणि सध्या अमित ठाकरे यांच्याकडून बाप्पाची विधिवत अशी पूजा संपन्न होतीये। अगदी थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधूंची आज पुन्हा एकदा भेट होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते आणि आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बाप्पाचा दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। उद्धव ठाकरेंसहच त्यांचं संपूर्ण कुटुंब हे देखील राज ठाकरेंच्या घरी दर्शनाला जाणार आहे आणि त्यांच्या सोबत संध्याकाळी संजय राऊत हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी पोहोचणार आहेत। साधारण 11:30 ते 12च्या सुमारास उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या बाप्पाच्या दर्शनाला येतील। खरं तर अनेक मनसैनिकांची त्याचबरोबर शिवसैनिकांची ही इच्छा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि कुठेतरी या कौटुंबिक सोहळ्यामध्ये या गणेशोत्सवामध्ये पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं चित्र अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही थेट दृश्य राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून आपण पाहतोय। अमित ठाकरे यांच्याकडून सध्या बाप्पाची पूजा सुरू आहे। अनेक राजकीय नेते मंडळींच्या घरी आज बाप्पा विराजमान झालेत आणि त्याचबरोबर मुंबईतल्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देखील बाप्पांचं आगमन झालंय। सध्या विधिवत अशी बाप्पाची पूजा केली जाते आणि त्यानंतर अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे हे देखील या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत। आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण लालबागच्या राजाची ही सुंदर अशी प्रतिकृती पाहतोय। अत्यंत देखणी अशी ही बाप्पाची मूर्ती, भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक हे 3 ते 4 तास रांगेमध्ये उभे आहेत आणि चरण स्पर्श करण्यासाठी भाविकांची ही रीघ लागलेली आहे। अत्यंत भव्य देखणी अशी ही बाप्पाची मूर्ती सध्या आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतोय। तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत। तर मुंबईतली ही 2 दृश्य, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं आणि सुंदर अशा बाप्पाच्या मूर्तीची सध्या विधिवत अशी पूजा सुरू प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि।